मित्रांनो बघा, आता सध्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती ही चालू झालेली आहे. म्हणजे त्याचा फॉर्म भरण्याचं चालू झालेला फक्त, आणि तारीख वाढवून ही दिनांक 15 एप्रिल ही तारीख त्यांनी शेवट ठेवलेली आहे. ह्या तारीख वाढवायचं सगळ्यात मूळ कारण हे होतं की मराठा कास्ट जी आहे, SC-BC आरक्षण आहे, त्यामुळं काही लोकांचे डॉक्युमेंट निघाले नव्हते. त्यामुळं हे जी भरती त्यांना लाभ भेटावा भरतीचा, त्यामुळे त्यांनी तारीख वाढवून दिलेली आहे. आणि त्याबरोबरच SC-BC प्रमाणपत्र आहे त्याला त्यांनी नॉन पण जोडून दिलेले अटॅच करून. आता यावेळेस ही जी पोलीस भरती आहे, ही पोलीस भरतीमध्ये बघा, प्रत्येक जे मंत्री आहेत महाराष्ट्रामधील, आमदार आहेत, खासदार आहेत, किंवा जरांगे पाटील असतील मराठा आरक्षणाचे मंत्री, गृहमंत्री असतील, ह्या सर्वांकडे पोरांनी जाऊन जे निवेदन आहे ते निवेदन दिलेले आहे, खासदार निवेदन दिलेले आहेत. जे सभा होतात त्या प्रत्येक सभेला जाऊन घरदार सोडून, बघा समजून घ्या, आता सोलापूरला सभा असेल तर सोलापूरच्या आसपास जे लोक राहतात ते मुलं तिथे येणार, तिथे जे कुठला मंत्री कोण येता येईल जाऊन त्याला निवेदन देणार. काय म्हणून की वय वाढ मिळाली पाहिजे. त्यांचा मुद्दा हा वयवाढीचा नाही, मुद्दा कुठला आहे, फक्त सर्वांना एक संधी देण्यात यावी पोलीस भरतीची. त्यामध्ये बघा, पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई, नंतर कारागृह पोलीस असेल, त्यानंतर बॅट्समन असतील, त्यानंतर भारतातील पूर्ण SRPची भरती असेल. आता मागच्या भरतीमध्ये SRPला जिल्हा पोलीसला चान्स पोरांना मिळाला, पण यावेळेस कारागृह पोलीसची भरती पूर्ण वेगळी आहे. कारागृह पोलीस, त्यानंतर बॅट्समॅनची ही भरती पाठीमागे निघाली नव्हती. त्यामुळं आता ही 2023ची आणि 22ची जी भरती आहे, या भरतीमध्ये 2022 मध्ये 23 मध्ये ज्या पोरांचे वय संपलेले आहेत त्या पोरांना एक विशेष संधी शासनाने द्यावी. या विषयावरती आतापर्यंत मुलांनी आंदोलनं म्हणा, मोर्चे म्हणा, किंवा त्यांनी केसेस पण टाकलेल्या त्या विषयावरती, हे पोरांना एक संधी वाढवून मिळावी. आणि त्यामुळं शासन एक सकारात्मक निर्णय घेऊन यांच्या मागण्या पूर्ण करते की काय, केल्या पाहिजे का नाही, याविषयी काही लोकांचे अलग अलग विचार असतात. पण एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की ह्या लोकांना एक संधी देण्यात यावी. कारण बघा, दिवाळीनंतर आमची थटा लावलेलीच आहे. कोरोना आला, त्यानंतर पाऊस पडत, दुष्काळपणा येतो, नंतर शेतीमध्ये उत्पन्न निघत नाही. मग अशा वेळेस पोरांनी काय करायचं, त्यामुळे एक संधी. शेवटी बघा, प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे, नोकरी लागेल न लागेल हा विषय वेगळा झाला, पण एक संधी द्यावी सर्वांना, ही माझी एक इच्छा आहे. तुमचं मत काय? डिसेंबरच्या अगोदर भरती जर निघाली जर असती तर ह्या गोरगरिबांच्या आमच्या मुलांवरती आमची ही वेळच आली नसती. तर आम्हाला त्यांना प्रश्न करायचा आहे की तुम्ही का हे केलं, कशासाठी केलं आणि कोणासाठी केलं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आम्ही करायचं काय, कोणाकडे जायचं? 288 आमदार, 48 खासदार, सगळ्यांकडे निवेदन झालं. इतर राज्यांमध्ये वयवाढ जर होऊ शकते, इतर राज्यांमध्ये छत्तीसगड झालं, मध्य प्रदेश झालं, राजस्थान झालं, इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा वयवाढ दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आम्ही मॅडम वयवाढ मागत नाहीये, एक संधी मागतोय. आणि ते आम्हाला का मिळू नये यांचं कारण त्यांनी द्यावं वाटतं. जर उत्तर प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, इव्हन केंद्रामध्ये जर वयवाढ होऊ शकते, तर महाराष्ट्र भारताच्या बाहेर आहे का, हा सवाल माझा त्यांना आहे. फडणवीस साहेबांनी सगळ्यांना आश्वासित केलं होतं की एकही मुलगा वंचित राहणार नाही. मग कुठे गेलं त्यांचं आश्वासन? हे तुम्हाला मी एकच सांगू शकतो, मुकुल है तर मुमकिन है. आज प्रत्येक मुलगा मुकुल आहे. जसं जरांगे साहेब मराठा आरक्षणामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे, आज मुकुल सरांनी आमच्यासाठी काम केलेलं आहे. 17,000 ही जी भरती आहे ती कदाचित पुढल्या वर्षी निघाली असती. घरात जर बसलं तर आईचे डोळे जर पाहिलं तर अक्षरशः रडायला येतंय. करू काय, यांनी उत्तर दिलं पाहिजे. 1 वर्षापासून हॅमस्ट्रिंग झालेली आहे. एक दिवस जर ग्राउंडला जर नाही गेलं तर आईचा प्रश्न येतो, बाळा करायचं काय झालं, त्या आईला काय उत्तर देऊ मला हे तुम्ही सांगा. काय उत्तर दिलं गेलं माझ्या आईला, माझ्या जी आस लावून बसली, माझा मुलगा एक दिवस वर्दी घालून येईल, काय उत्तर देऊ मी त्या आईला, हे मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायचंय. मुलं फ्रस्ट्रेट होत आहेत, अक्षरशः मुलं वेगळ्या भूमिकेत आता यायला तयार झालेले आहेत.
काही मुलांकडे अक्षरशः वाईट दिवस आलेले आहेत. आणि एवढे सांगतो, जर मुलांना जर हे व्यवहार जर नाही भेटली तर बरेच मुलं आत्महत्या सुद्धा करू शकतात. आणि यांना फक्त आणि फक्त हे शासन जबाबदार राहील, सरकार जबाबदार राहील. कुठल्याही मीडियाने आतापर्यंत आमची दखल घेतलेली नाहीये. कुठल्याही मीडियानं मुंबईला आझाद मैदानावरती आंदोलन केलेली आहे, भरपूर ठिकाणी आंदोलन केले. कुठल्याही मीडियानं नागपूरला आंदोलन केले, कुठल्याही मीडियानं हा प्रश्न उचलला नाही. आम्ही जायचं कुठं? सरकार आम्हाला विचारत नाहीये, ना मीडिया आमची दखल घेते, मग आम्ही करायचं काय?